देवापै मागत चरण सेवा खंडेत वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भरते याती परीन चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळपती नाम म्हणे कमळपती हिची द्यावा पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तादायी नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे महायोग प्रीते तटे विमरथ्यम वरुण पुंडलिकाय धातुमनेंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा पुरुषोत्तम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे मी कलकुसरी काहीच बोलतो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमी देव सर्व कार्येषु सर्वदा तुझ्या कृपेने दिन भोगवतो तुझ्या कृपेने दिन भोगवतो करूया कुशधवना तुझला गजवर्धना गणपति बप्पा मोरिया मंगल भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरे मनोजम मर्दतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरं मुक्तं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय
नित्याय सुदाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरिवतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकिया देवा यावरील कराबा अभिर दयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मुनी आता विठाला तेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतला अभंग जगद्वंदनीय भक्त शिरोमणी दरिवाळ पंढरीश भगवान परमात्म्याचे दरिवाळ भक्त असताना भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग 4 चरणाचा निवडलेला आहे. अधिकार संपन्न असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज या अभंगामध्ये चरणसेवा ही मागणी मागतात. अधिकार संपन्न असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज जी काय मागणी अभंगाच्या माध्यमातून मागत आहेत ती या ठिकाणी मागणं जी आहे महाराजांचं त्या माध्यमातून आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व ग्रामस्थ महिला मंडळी सर्व ग्रामस्थ पुरुष मंडळी नवतरुण मित्रमंडळ सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. या वर्षी किती वर्ष आहे 15वे वर्ष आहे. 14 वर्ष आपल्या आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण सप्ताह साजरा करत आहोत. यावर्षी 15वे वर्ष आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद ग्रामस्थ भक्तिमती माता भक्तिमती पुरुष आणि माझ्या ठिकाणी आवडते सर्व नवतरुण मित्रमंडळ यांचे ठिकाणी सहकार्य आहे. आपल्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन ज्यांचं आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आम्हाला गुरुकुल असणारे वैष्णव टाळकरी दगडाच्या काळामधील गायले अभंग एवढा अधिकार या ठिकाणी बाबांचा आहे. अशा असणारे भगवान बाबा पातुरकर यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून कार्यक्रम चालू आहे. प्रथमतः बाबाच्या चरणावर माझी सेवा या ठिकाणी समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी बघा दर्शने प्रसक्ती पुण्य पुरुष आल्याबरोबर मी कुणाचंही दर्शन घेत नाही. महाराज मी गावामध्ये एंट्री झाल्याच्या नंतर कुणाचंही दर्शन घेत नाही. पण आल्याबरोबर बाबाच्या चरणावर ठिकाणी नतमस्तक व्हावं असं मला वाटलं. आल्याबरोबर साष्टांग दंडवर बाबाच्या चरणावर निघा. कारण की माणसाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते. माणसाच्या चेहऱ्यावर केलेला परमार्थ दिसतो. माणसाच्या चेहऱ्यावर साधूच्या चेहऱ्यावर ठिकाणी प्रसन्नता दिसते. प्रसन्नता दिसल्याच्या नंतर मीच काय कुणी जर असेल का सहजपणे या ठिकाणी साधूच्या चरणावर मस्तक टेकावं या ठिकाणी अशी भावना होईल. अशी अधिकार संपन्न असलेले भगवान बाबा अतुलकर यांच्या मार्गदर्शनाने गुरुनाम गुरु श्री सद्गुरु माऊली दादा श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महादेव बाबा गिरी तात्या यांच्या माध्यमातून नारायण महाराज पिंपरीकर यांच्या माध्यमातून यांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह चालू आहे. असो खऱ्या अर्थाने आतापर्यंत नाव ऐकून होतो मी बरं का बाबा. आतापर्यंत नाव ऐकून होतो. हेमाडपंथी गणपतीचं मंदिर आपल्या परिसरामध्ये आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये आहे. आणि प्रथमतः आज या ठिकाणी हेमाडपंथी गणपतीचं मंदिर अक्षरशः मला पाहायला भेटलं. अगदी मनमोहक या ठिकाणी मूर्ती आहे महाराज गणपतीची मनमोहक. अगदी बघितल्याबरोबर भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. अशा या ठिकाणी बुद्धीची देवता गणरायाची मूर्ती आपल्या गावामध्ये आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत. कारण की तुम्ही भाग्यवान आहात. गणपती बाप्पा ग्रामदेव हनुमंतराय भोले बाबाच्या ठिकाणी प्रागट्य आपल्या गावामध्ये आहे. असे अधिकार संपन्न असताना तुम्ही आहात म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आणि याच ठिकाणी सेवेला उखाण्याच्या माध्यमातून सगळ्यांचे नावं घेतो. आणि उखाण्याच्या माध्यमातून सगळ्याचे नाव उखाणा घेतला का सगळ्याचे नावं त्याच्यामध्ये येतात. कुणीही माझ्यावर नाराज व्हायचं नाही. कुणीही माझ्या ठिकाणी बोर म्हणजे चेहरा काढून माझ्याकडे बघायचं नाही. सर्वांना विनंती आहे उखाणा घेतो. उखाण्याच्या माध्यमातून सर्वांचे नाव येतात. महादेवाच्या पिंडीवर बघा ना कशा टाऊक वाटत नाही. काय सांगतो बाबा काय सांगायचं तुमचं ऐकायचं तुम्हाला सांगायचं. महादेवाच्या पिंडीवर बेल वाटो वाकून तुम्हाला सर्वांचंच नाव घेतो. ज्ञानोबर तुकोबर यांचा मान राखून सकल संतांच्या ठिकाणी चंद्राला प्रणिपात करून आजच्या कीर्तन सेवेच्या ठिकाणी प्रारंभ या ठिकाणी त्यांनी अगदी सगळ्या ठिकाणी संत मातेचे वंदन आपण केलेले आहे. छत्रपती शिवरायांचे वंदन आपण करत आहोत. महेशावतार अवतरते भूमी आदिमाये जिजाऊच्या उदारी शक्ती भक्ती वीर शोभा माझा नम्र गती तया नमस्कार माझा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर सम्राट
महाराज की खंडित वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा आजच्या अभंगामध्ये भक्त शिरोमणी नामदेव महाराज देवाकडे मागणी मागतात. बघा अधिकार संपन्न असतात. बघा सगळ्या जाती धर्मामध्ये संत महात्मे जन्माला आले. ऐका माझ्या सगळ्या जातीमध्ये संत महात्मे जन्माला आले. बघा 18 पगड जातीमध्ये संत महात्मे जन्माला आले. जेवढी माझे नामदेव महाराज देवाच्या सानिध्यामध्ये होते का तेवढा एकही संत देवाच्या सानिध्यामध्ये नव्हता. नामदेव महाराज माझे देव जीवत असताना सोबत, आराम करत असताना सोबत, सर्व काही कार्य करत असताना नामदेव महाराज माझ्या देवाच्या सानिध्यामध्ये आहेत. एवढ्या ठिकाणी माझ्या नामदेव महाराजांचं देवाच्या ठिकाणी सानिध्य आहे. बोलण्याचे गुण बघा माझ्यामध्ये पाकळ करतात. तुमचे गुरुबंधू असणारे युवा कीर्तनकार रामकिशन बाबा अलशे पण आहेत माझ्या कीर्तन सेवेसाठी. आमचे नवकरी हरिभक्त परायण पूर्ण पूजा त्यांनी माझ्या नितांत प्रेम करणारे तुमचे रामेश्वरजी महाराज शिंदे यांचे या ठिकाणी आगमन आहे. मी सांगत होतो महाराज नामदेव महाराजांचं आणि देवाचं किती प्रेम होतं महाराज, किती प्रेम होतं. नामदेव महाराजांचं देवाचं प्रेम जर सांगायचं म्हटलं कोणी एके दिवशी ज्ञानोबराय पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. ऐका अतिशय गुढ आहे. ज्ञानोबराय अलंकापुरावरून पंढरपूर क्षेत्री आले. आल्याच्या नंतर बघा माझ्या देवाला विनंती केली, ओ देवा मला नामदेव महाराजाला सोबत न्यायचे कारण की तीर्थयात्रा करायची. मग तीर्थयात्रा करण्यासाठी कोणीतरी सोबत पाहिजे. नामदेव महाराजाला सोबत द्यायचं आहे. बघा देवाला विनंती केली ज्ञानोबरायांनी. देवाला विनंती केल्याबरोबर ज्ञानोबराय म्हणतात ठीक आहे ज्ञाना घेऊन जा नामदेव महाराज घेऊन जा. असं म्हटल्याच्या नंतर बघा हा शब्द हा आवाज नामदेव महाराजांनी ऐकला. महाराज नामदेव महाराज म्हणतात देवा मी ज्ञानोबा सोबत तीर्थयात्रा करण्यासाठी जाणार नाही. कारण का एक क्षणही तुमच्यापासून मी दूर नाही, एक क्षणही तुमच्यापासून मला विरह सहन होणार नाही. म्हणून तुम्हाला माझी कळकळची विनंती आहे. साक्षात तुम्ही देव आहात, ब्रह्मांडाचे मालक आहात, चालक आहात. म्हणून तुम्हाला माझी कळकळची विनंती आहे देवा मला ज्ञानोबा सोबत तुम्ही पाठवू नका. अशी विनंती बघा नामदेव महाराज करतायत. त्या दिवशी असा प्रश्न ऐकल्याच्या नंतर भगवान या ठिकाणी पंढरीश भगवान म्हणतायत ए नामा आणि कुणासोबत जायचंय कुणासोबत नाही जायचं हे माणूस न्याला जी येणार आहे का याच्यावर अवघड ज्ञान जगी इतने नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा सेविकी साधू संत. ज्ञानोबर आहे म्हणजे मी आहे फक्त दिसाला दोन प्रतिमे आहेत आणि दोघं एकच आहोत. ज्ञान देव म्हणे नाम्या सभे ज्ञान देव मीच आहे तो आणि मी नाही तुझा ज्ञानेश्वर आत्मा माझा. एवढ्या ठिकाणी एक निष्ठता भगवान परमात्मा नामदेव महाराज सांगू लागले. एवढं सांगत असतानाही भक्त शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात देवा एवढं तुमचं एकनिष्ठ असतानाही ऐक देवा माझाही तुला एक शब्द आहे, माझाही तुला वचन आहे. मी माऊली बरोबर मी तीर्थयात्रा करण्यासाठी जातो. ऐक देवा माऊली बरोबर मी तीर्थयात्रा करण्यासाठी जातो. पण ऐक ना देवा ज्या देवाची कटेवर हात नाही जो देव विटेवर उभा नाही का अशा देवाचं निदर्शन सांगतात संत माते नेकी मी दर्शन तयाची कटेवरी कर नाही ज्या देवाची नेकी मी दर्शन तयाची. एवढं एकनिष्ठता नामदेव महाराजांची देवासोबत. बघा नामदेव महाराजांचं देवाचं किती प्रेम होतं, किती एकनिष्ठा होती या माध्यमातून तुम्हाला कळते. असे नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणं मागतात. बघा देवाकडे मागणं मागायचे म्हटले बघा वारकरी संपर्काने काही निभावली घालून दिली. बाबा माझ्या समोर बसले, जास्त काय सांगायची गरज नाही. बाबाने ठिकाणी सर्वांनी बाबाने तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे. आणि बाबाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा काय हे तुम्हाला माहित आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी कोणता अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कीर्तनकारांनी कोणता अभंग घ्यावा आणि काल्या दिवशी कीर्तनकारांनी कोणत्या अभंगावर चिंतन करावं अशा वारकरी संप्रदायात दंडक आहे महाराज. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली असं का नाम पण आपण घेतला पाहिजे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. नाम पण आपण घेतला पाहिजे, रूपावर बोललं पाहिजे, नामावर बोललं पाहिजे. 7व्या दिवशी मागणी मागितली पाहिजे. जसा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे का त्याच नियमाने बघा वारकरी संप्रदायाचे नियम या ठिकाणी जोपर्यंत प्रयत्न करतो. आजच्या दिवशी आपण जी 6 दिवस सेवा केली का, कुणी श्रीमद भागवत कथा ऐकण्याची आपण सेवा केली का, शिवपुराण होतो, शिवपुराण भागवत कथा होते ना,
श्रीमद भागवत कथा हरिभक्त परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गान सम्राज्ञी सूरकंठभूषण संगीताताई कोरडे यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा ऐकली. 7 दिवस आपण सेवा केली, 6 दिवस आपण सेवा केली आणि 6 दिवस सेवा करून 7व्या दिवशी काहीतरी आपण देवाकडून मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे? हेची दान देवा देवा, एकरी 100 क्विंटल कापूस व्हावा, अशी मागणी मागितली पाहिजे का? तुझा विसर न व्हावा अशी मागणी मागितली पाहिजे. बघा आपण बघा सेवा करतो कमी आणि मेवा जास्त नसतो. कसा दिन देव महाराज सेवा भरपूर पाहिजे. मला बघा नामदेव महाराजांची परंपरा बघा कशी होती. नामदेव महाराजांची परंपरा दामूशेटी देवाची साधना करायची, महाराज देवाची भक्ती करायची, देवाचा अभिषेक घालायचे, देवाला बघा रोजची रोज नैवेद्य घेऊन जायचे. आणि कोणी एक दिवशी बघा दामूशेटी गावी जाण्यासाठी गावी जातात दामूशेटी आणि जात असताना दामूशेटी नामदेव महाराज म्हणतो, हे नामा मी गावी चाललो पण उद्यापासून देवाची पूजा तुझ्याकडं, उद्यापासून देवाचा निवेद्य तुझ्याकडं. असं या ठिकाणी नामदेव महाराज सांगितलं, सगळं निवेदन घरात सांगितलं आणि बघा दामूशेटी गावी निघून गेली. दुसऱ्या दिवशी बघा माझे नामदेव महाराज उठले, सचलाचं स्नान केलं. महाराज स्नान केल्याबरोबर बघा घरची पूजा केली आणि देवाला निवेद्य दाखवण्यासाठी ताटामध्ये निवेद्य भरला आणि नामदेव महाराज गेले. महाराज देवाकडे अगदी देवाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन उभा टाकले नामदेव महाराज आणि नामदेव महाराज म्हणतात, देवा घ्या निवेद्य, भोजन करा, भोजन करा. ऐका बरं, आतापर्यंत देवाने दामूशेटीच्या हाताने एक घास पण खाल्ला नव्हता, दामूशेटीच्या हाताने पाणी पण पेला नव्हता. पण माझ्या नामदेव महाराजाला वाटलं माझ्या वडिलाच्या हाताने निवेद्य घेतो देव, भोजन करतो ना, आज माझ्या हाताने का जेवण करत नाही, आज माझ्या हाताने निवेद्य का घेत नाही का, असं बघा प्रश्न नामदेव महाराज माझ्या देवाला करतात. महाराज ऐका देवा, माझ्या आजोबाच्या नावाने तुम्ही माझ्या आजोबाच्या हाताने तुम्ही निवेद्य घेताय, माझ्या वडिलाच्या हाताने तुम्ही निवेद्य घेतात, भोजन करतायत, माझ्या हाताने तुम्ही भोजन का करत नाही, का करत नाही. नामदेव महाराज देवाला बोलतात, हे बुनियादो निवेदाला एक तरी घास घे पिठला. देवा मी निवेद्य घेऊन आलो, काहीतरी जेवण कर, एक तरी घास घे, पाणी तरी पे. सज्जना हो देव वेटेवरून खाली येत नाही, मला ते प्रसाद प्राशन करत नाही. तेवढ्या वेळामध्ये नामदेव महाराजांनी अनेक वेळा विनंती केली, देवा भोजन करा, देवा निवेद्य घ्या, देवा निवेद्य घ्या. अनेक वेळा विनंती करूनही देव ठिकाणी विनंती करूनही देव भोजन करत नाही. त्यावेळेस शेवटच्या ठिकाणी वारणी माझे नामदेव महाराज येतात. बघा अधिकार संपन्न माझे नामदेव महाराज होते. ऐका देवा, जर तुम्ही माझ्या हाताने निवेद्य नाही घेतला, देवा जर माझ्या हाताने तुम्ही भोजन जर नाही केलं, हे माझं मस्तक आणि ही तुझी पायरी, दिलेलं वचन पूर्ण कर. काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग. ज्या वेळेच्या ठिकाणी काहीतरी मागा असं म्हटल्याच्या नंतर मनुष्य काही मागा हिची देगा पांडुरंगा. त्यावेळेच्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, ऐका देवा, आमची परंपरा तुला माहित नाही का, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणं तसं तुझ्या दारामध्ये तुझ्या ठिकाणी तुझ्याकडे आम्ही कुणी काही मागितलं नाही, आमच्या आजोबांनी काही मागितलं नाही, पंजोबांनी काही मागितलं नाही. जगद्गुरु तुका अवतारा नाम याचा संप्रदाय सकळाचा तेथून या किंवा येथून या, माझ्या तुकोपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, मी तुमच्याकडे काही मागत नाही. दामूशेटी यांनी पण तुमच्याकडे काही मागितलं नाही. तू मागा मागा म्हणतोस म्हणून एकदी चरण सेवा अखंडित करते. काहीतरी नामदेव महाराज मागून घ्या, काहीतरी मागा मागा असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, मनुष्य काही मागा हिची देगा पांडुरंगा. नेमकं काय दे? चरण सेवा अखंडित, हिची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. चरण सेवा का नामदेव महाराजांनी मागितली? मला त्याचं काही कारण नाही. जेवढी चरणामध्ये देवाची ताकद आहे का तेवढी कुठल्याच साधनेमध्ये ताकद नाही महाराज. ऐका, जेवढी देवाच्या चरणामध्ये ताकद आहे का तेवढी चरणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या साधनेमध्ये ताकद नाही महाराज. एवढंच नाही, 3 तीर्थाचं स्नान बघा चरणापाशी भेटतं. ऐका, 3 तीर्थाचं स्नान चरणापाशी गेलं का भेटतं. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, म्हणून चरण सेवा अखंडित. एवढंच नाही महाराज, आपलं मन धावणार
बहुत चंचल चपल जाता येता नलगेल अशा ठिकाणी चंचल मन असणार बघा आळंदी ते पंढरपूर आपण वारी करत असताना ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत बघा आळंदी ते पंढरपूरला आपण येथून आल्याच्या नंतर बघा ते पांगल्याला मन धावल्याला मन एकदा माझ्या देवाचे चरण बघितले का आता कोटे दाबे मन आता कोटे दाबे मन तुमचे चरण देख दिया तुमचे चरण देख दिया भाग गेला दिन गेला भाग गेला दिन गेला अवघा आनंद अवघा आनंद आता कुठे जावे आता कुठे जावे तुमचे चरण देख दिया तुमचे चरण देख दिया आता कुठे जावे तुमचे चरण देख लिया म्हणून चरण सेवा अखंडित जेवढी बघा माझ्या देवाच्या चरणामध्ये ताकद आहे तेवढी दुसऱ्या साधनेमध्ये नाही महाराज नाही. कोणी एके दिवशी महालक्ष्मी देवाच्या ठिकाणी गळ्यामध्ये हार घालत असताना बघा महालक्ष्मी समोर जाते. माझ्याकडे लक्ष द्या. महालक्ष्मी समोर जाते बघा. सगळे देव आपण या ठिकाणी खाली मान घालून उभा होते. माझ्याकडे लक्ष द्या. सर्वजण माझ्याकडे लक्ष द्या. बाबाकडे बघा लगेच मन चंचल तुम्ही आता सांगितलं मी आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. अशा ठिकाणी माता आता या ठिकाणी जगन्माता महालक्ष्मी हार घेऊन बघा हातामध्ये उभा आहे आणि हार घेऊन या ठिकाणी उभा आहे. आता देवाच्या गळ्यामध्ये हार घालायचा. महादेवाने खाली मान घातली, ब्रह्मदेवाने खाली मान घातली, भगवान विष्णू खाली मान घातली. कशामुळे या लक्ष्मीने आपल्या गळ्यामध्ये माळ घालावं म्हणून. बघा एका कोपऱ्यामध्ये देव होते, एका कोपऱ्यामध्ये देव होते. देव काय असे लाईनीला लागले नव्हते, बाहेर लागले नव्हते. माझ्यासोबत लक्ष्मीने लग्न करावं म्हणून एका कोपऱ्यामध्ये देव उभा होते. कुणाच्याच गळ्यामध्ये महालक्ष्मी बघा हार घातला नाही. माझ्या ठिकाणी तीन स्वप्नामध्ये देव पाहत होते का संत चक्र गदा पद्म संहिता हरी देखिला देखिला मायल्या देवाचा देव पिटला संदेह निमाले तुझे पण. असा मी स्वप्नामध्ये देव पाहिला. तो देव कुठे? ह्या देवामध्ये मला देव पाहायला भेटत नाही. जो मी स्वप्नामध्ये देव बघितला का अशा देवाच्या गळ्यामध्ये मला माळ घालायची. म्हणून ठिकाणी महालक्ष्मी त्या कोपऱ्यामध्ये जाते आणि कोपऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर बघा म्हणते देवा तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, तुम्ही माझ्यासोबत पाणी ग्रहण करा. असं म्हटल्याच्या नंतर बघा एक वचन घेतो देवचा लक्ष्मीच. ऐक लक्ष्मी, ऐक देवी, मी तुझ्यासोबत लग्न करतो. करा फिरव असे आले. हा असे असं आले पाहिजे बघा. लक्ष्मी या ठिकाणी म्हणते लक्ष्मीला बघा देवाने वचन केलं. आपलं वचन घेतलं लक्ष्मीकडून. ऐक लक्ष्मी, मी तुझ्यासोबत पाणी ग्रहण करतो, तुझ्यासोबत मी लग्न करतो, पण मला काही वचन दे. माझ्यासोबत लग्न केल्याच्या नंतर तुझा अधिकार दुसरा कुठंच राहणार नाही. फक्त माझ्या पायावर तुझा अधिकार राहील. पायावर म्हणून म्हणतात पायी लक्ष्मीच्या हाती तिशी यावे कापून ती वेगी अनावा तुहारी मज दिना ते उदरी. मग चरण सेवा अखंडित. संत महात्म्याला चांगलं माहिती महाराज. माझ्या पांडुरंगाच्या माझ्या देवाच्या चरणामध्ये जी ताकद आहे, चरण सेवेमध्ये ताकद आहे का दुसऱ्या सेवेमध्ये ताकद नाही. म्हणून या ठिकाणी सर्व संत महात्मे माझ्या देवाच्या ठिकाणी चरणाला अगदी मिठी घालतात. मला मिठी त्याच्या पायी घाला मिठी, त्याच्या पायी बाबा एकासाठी खांदा वाहे आपुली चरणामध्ये जेवढी ताकद आहे दुसऱ्या साधनामध्ये ताकद नाही. चरण सेवा अखंडित ही संतांची मागणी. मला देवाची मागणी अशी आहे. देवाचा स्वभाव असा आहे मागा लावणारा स्वभाव देवाचा आहे. आणि देव देखील वेळ पडली का मला तुम्ही आम्हाला मागतो महाराज, साधूला मागतो महाराज. भटूक वेशामध्ये बळीच्या दारामध्ये गेला त्रिपात भूमी मागितली मला देवाने. देवाचा देखील मागण्याचा स्वभाव आहे. भटूक वेशामध्ये बळीच्या दारामध्ये गेला आणि बळीला म्हणलं हे बळी त्रिपात भूमी मला दान पाहिजे. आज ते गुरु या ठिकाणी शुक्राचार्य म्हणतात हे बळी तो भटूक वेशामध्ये देव आलाय तुझं सत्वहरण करण्यासाठी. संकल्प सोडू नको, पाणी सोडू नको, संकल्प सोडू नको. अशा अवस्थेमध्ये देवाने बघा त्या बळीने देवासोबत संकल्प सोडला. या ठिकाणी जो संकल्प सोडत असताना ज्यावेळेस या ठिकाणी कमंडलोमधलं पाणी देवाच्या हातावर या ठिकाणी टाकत असताना पाणी खाली पडत नाही, हातावर पाणी पडत नाही. संकल्प सोडायचा त्यावेळेस बघा शुक्राचार्यांनी काय आद्यगुरु शुक्राचार्यांनी काय केलं होतं, सूक्ष्म रूप धारण करून त्या
पाण्याच्या नळीमध्ये जाऊन बसले होते आद्य गुरु. कारण की बळीचं सत्वहरण होणार होतं आणि बळीचं सत्वहरण करण्यासाठी दारामध्ये ठाकूर उशीद्वारी उभा याचक भिकारी तो बळी आला आणि बळी या ठिकाणी तो देव आला बळीच्या दारामध्ये दीक्षा आणण्यासाठी. अशा माध्यमातून गुरुला माहित होतं. गुरु या ठिकाणच्या कुंबळीमध्ये जाऊन बसले. पाणी खाली पडत नाही म्हणून बघा बळीने काय केलं गर्भाची काळी घेतली त्या कुंबळीमध्ये घातली. आला आला म्हणून पोडीला डोळा बळीनी आंधळा शुक्र केला. बाबाचा जोर आहे जर मला बरं वाटतं कारण की मला कधी प्रमाण म्हणून सांगता येणार. तुम्ही या त्याला पूर्ण निघून जाईल बरं तुम्हाला विनंती माझी पुन्हा लांब उभा राहिली चांगलं केला म्हणून या ठिकाणी गर्भाची काळी त्या बळीनी घातली आणि घातल्याच्या नंतर बघा पाणी खाली पडू लागलं. पाणी खाली पडल्याच्या नंतर बघा देवाने संकल्प सोडा त्रिपाद भूमी देईल. बळीने संकल्प सोडा आणि बळीने संकल्प सोडल्याच्या नंतर देव म्हणतो हे बळी दे आता त्रिपाद भूमी जमीन. त्रिपाद भूमी बळीला वाटलं 3 पावलं जमीन मागतोय अशी 1000 एकर जमीन आहे मला. 3 पावलं जमीन मागितली म्हणून काय झालं बघा पहिल्या जमिनीमध्ये पृथ्वी गुंतून गेली. पहिल्या पावलामध्ये पृथ्वी गुंतून गेली. दुसऱ्या पावलामध्ये आकाश आणि तिसरा पाय म्हणतो देव. आणि आता कुठं पाय ठेवू तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. अगदी या ठिकाणी बळीच्या डोक्यावर देवाने या ठिकाणी पाय दिला. आपण आजोबाई बघतो बघा बळीचं मंदिर कुठं आहे पाताळामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी कधी वेळ पडली का देवाचा देखील मागण्याचा स्वभाव असतो. देव देखील संत मागणी मागवतो. संतांची मागणी बघितली देवाची मागणी बघितली. आता तुमची आमची मागणी आहे महाराज. तुमची आमची मागणी आपल्या जर भोले बाप्पा प्रसन्न झाले आपल्या जर गणपती बाप्पा प्रसन्न झाले गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याच्या नंतर काही मागावयाची नॉलेज पाहिजे आपल्याला. काही मागावं काही मागावायचं नॉलेज पाहिजे आपल्या जीवनामध्ये बघा. 3दा देव भेटतो आपल्याला. 3दा साधू भेटतात पण ओळखात आले पाहिजे. एखाद्या साधूच्या रूपामध्ये भिक्षुकाच्या रूपामध्ये पुत्राच्या रूपामध्ये कुठल्याही रूपामध्ये आपल्याला देव भेटतो मला. पण तो देव आपल्याला ओळखत आला पाहिजे. ज्या व्यक्तीने ते ओळखलं का ते साधू झाले महाराज. संत महात्म्या ठिकाणी मथुर बाबा संत महात्मे तुकोबर आहे संत महात्मे ज्ञानोबर आहे. अशा ठिकाणी अशा महात्म्याने आपल्या जीवनामध्ये देव ओळखला. देव ओळखल्याच्या नंतर ओळखीला हरी साठविला हरी देहे म्हणजे ओळखीला हरी अशी या ठिकाणी संत महात्म्याने ज्या देव ओळखलं का अशा संत महात्म्यासाठी मंदिर या ठिकाणी उभा टाकले. म्हणून आपल्या जीवनामध्ये देव आपला ओळखीत आला पाहिजे. देव जर प्रसन्न झाला का काय मागाव आपल्याला नॉलेज पाहिजे महाराज. आपल्या जर तुम्हाला आम्हाला देव प्रसन्न झाला का आपण काय मागतो महाराज काय मागतो बाडा बे संतान बाडा बे संतान सजना भक्त देवाकडे काय म्हणतो वाडा बे संतान गृही भावे धनधन देवा. आमच्या घरामध्ये संतान वाढू दे आमच्या घरामध्ये धनधान्य वाढू दे आमचा प्रपंच मोठा होऊ दे आमचा संसार मोठा होऊ दे. ही प्रपंचिक लोकांची मागणी मला प्रपंचिक लोकांची. एक माझा मित्र आहे मला मित्र आयो फाट्याला त्याच्या धर्मपत्नीने बघा आपल्या मालकाकडे त्या मित्राकडे मागणी केली. रामभाऊ नाव आहे त्याचं महाराज. त्याच्याकडे मागणी केली. धर्मपत्नी म्हटली महाराज मला संगीत आवडतं संगीत मला संगीत म्हणजे संगीताची मागणी केली. कोणी माझ्याकडे लक्ष झोपू नका महिला म्हणजे बरं का झोपणार नाही कोणी उठून तुम्हाला इशारा केला. माझ्या या ठिकाणी मित्राच्या धर्मपत्नीने आपल्या मालकाकडे बघा मागणी केली. मालक मला संगीत ऐकायचं संगीत. मग तो काय केला आनंदीला गेला महाराज. आनंदीला गेला पंडित कल्याणची गुरुजी खंडाळकर गुरुजी याच्या चांगल्या चांगल्या कॅसेटी घेऊन आला. भक्त प्रल्हाद हे आपले कोण प्रल्हाद शिंदे यांच्या कॅसेटी घेऊन जगी जीवनाची सार घ्या पितानी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे विश्वर. गातो आवडीने गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझ घनश्याम गातो आवडीने. अगदी गोड आवाज गायला बघा त्यांनी. आता आमची कथा सुरू असल्यामुळे आमचा बी आवाज असतो. सगळ्या कॅसेटी आणल्या बघा. लता दिदी मंगेशकर भीमसेन जोशी सगळ्यांच्या ठिकाणी कॅसेटी आणल्या. त्या धर्मपतीच्या पुढे आणून आदळले.
तुला काय संगीत ऐकायचं तेवढं संगीत ऐक. बघा तिने काय केलं, 15 दिवसामध्ये सगळं संगीत ऐकलं. तरी बाबा म्हणते माझं संगीत ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, मला संगीत ऐकायचं. बघा माझ्यासारखं होता बबटी, म्हणजे माझ्यासारखी ताकद होती त्याची. असा एक ठिकाणी माझ्यासारखी तब्येत होती. 1 महिन्यामध्ये उत्पत्ती पैलवान झाला. तर कोण? तिचा पती उत्पत्ती पैलवान. निष्ठी घरी आल्यामुळे मला संगीत मला ऐकायचंय, संगीत ऐकायचंय, मला संगीत आणून द्या, संगीत आणून द्या, संगीत आणून द्या. बघा संगीताची मागणी केली. सज्जना होतो रामभाऊ उत्पत्ती पैलवान झाला आणि कोण एक दिवशी त्याच्या मित्राला भेटला म्हणतो. तो म्हटला अरे काय माझ्या ठिकाणी धर्मपती संगीत मागते, संगीताच्या सगळ्या कॅसेटी आणल्या, सगळं गायन या ठिकाणी ऐकण्यासाठी दिलं, तरी तिचं समाधान झालं नाही. बघा त्या मित्राकडे गेले, त्या मित्राने सुंदर असा उपदेश केला. तो मित्र म्हणतो तुला माहित नाही का मित्र कोण असतो तुझा? मित्र कोण असतो? मित्र बनिरामध्ये गारव्यासारखा दुःख आणि बाईला उंबऱ्यासारखा, दुःख आणि बाईला उंबऱ्यासारखा मित्र बनिरामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याची करणार नाही कधी, आत्महत्याची करणार नाही कधी. मित्र जरी असेल, मित्र जरी असेल मनासारखा मित्र बनिव्यामध्ये गारव्यासारखा. आणि तुला सुंदर असा उपदेश देतो मी, तू काय कर. आम्ही भागतो मला गणपती बाप्पाला, गणपती बाप्पाला काय मागतो ऐकतो. नवपर मित्र म्हणून माझ्या समोर बसलेले आहेत आणि अगदी गणपती बाप्पाची सेवा करतात. आम्ही गणरायाच्या दारामध्ये गेलो का आम्ही एकच मागतो, माझ काय मागतो ऐकतो. देवा तुझ्या द्वारी आलो गुणगान गाया, तुझ्या बिन माणसाचा जन्म जाई बाया. देवा दिली हाक सारी भूतार कडाया, तुझ्या बिन माणसाचा जन्म जाई बाया. मोरिया 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 चरण सेवा अखंडित. फक्त माझ्या जीवनामध्ये चरण सेवा दे हेची देवा पै मागवत चरण सेवा अखंडित. एका साधकाने प्रश्न केला, महाराज नामदेव महाराज तुम्ही देवाकडे मागणी मागतायत, तुम्ही देवाकडे मागणी मागत असताना चरण सेवा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला वास याच पंढरपुरामध्ये ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा तुझी चरण सेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी ही चरण सेवा माजलगावमध्ये राहून नाही जमणार. ही चरण सेवा बीडमध्ये राहून तुझी सेवा मला या ठिकाणी करता येणार नाही. ही चरण सेवा इतर गावामध्ये राहून मला चरण सेवा तुझी मला करता येणार नाही. मग तुझी चरण सेवा या ठिकाणी मला साधण्यासाठी एकच कर, मला वास या ठिकाणी पंढरपुरामध्ये दे. आणि अशा माध्यमातून नामदेव महाराज म्हणतात, देवा
तुझी चरण सेवा माझ्या जीवनामध्ये जर या ठिकाणी घडून घ्यायची असेल, जर चरण सेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल मला, तर दुसरी माझी मागणी अशी तुझ्याकडे आहे, वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. संगत कोणाची मागितली मला? संताची. संगत मंत्र्याची नाही, संगत आमदाराची नाही, संगत सरपंचाची नाही, उपसरपंचाची नाही, संगत प्रधानमंत्र्याची नाही. संगत कुणाची असावी? संत संग देई सदा अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत संगती निरंतर अखंड प्रेमाचा कल्लोळ. अशा ठिकाणी संत संगत माझ्या जीवनामध्ये दे. वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. बघा, संत संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो महाराज? मी सांगत असतो, आपल्या मुलाचं भविष्य, आपल्या मुलाचं भवितव्य या ठिकाणी लहानपणी आपली आई ओळखू शकते. आई ओळखू शकते. कशी ओळखू शकते? ऐका. जर आपला मुलगा चांगल्या महाराजांच्या संगतीमध्ये असेल, चांगल्या अशा ठिकाणी नऊ तरुण या ठिकाणी मित्रमंडळ अशी वारकरी तयार होतील. महाराज लोकांच्या संगतीमध्ये असेल, आमच्या बाबाच्या संगतीमध्ये एखादं बाळ असेल का, लेकरू असेल का, नक्कीच ते महाराज होणार. जर तेच लेकरू जर वाईटाच्या संगतीमध्ये असेल का, दारू पिण्याच्या संगतीमध्ये असेल, खाणाऱ्या पिण्याच्या संगतीमध्ये असेल का, आणि आपण असं समजायचं आपल्या मुलाचं भवितव्य जसं पिणाऱ्याच्या संगतीमध्ये आहे का, तसं आपला मुलगा एक ना एक दिवस काय पिणार? बिस्लरी बाटली. एक ना एक दिवस तो दारू पिणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये बघा सगळं जीवन आहे का संगतीवर आहे. बघा, आमच्या वडिलांनी आमचा हात श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय सद्गुरू शास्त्री भाऊच्या हातामध्ये दिला. आमच्या वडिलांनी आमचे सद्गुरू शास्त्री भाऊच्या हातामध्ये हात दिला. आमच्या वडिलांनी, म्हणून आज आम्ही कीर्तनकार झालो. हाच हात जर आमच्या वडिलांनी एखाद्या पिनाराच्या हातामध्ये दिला असता का, आम्ही कीर्तनकार नसतो झालो महाराज. आज आम्ही पिनार झालो असतो. पिनार दारू प्यायला असतो आम्ही वाईट व्यसन केलं असतं. पण ऐका, आपल्या जीवनामध्ये जशी संगत असेल का तशी पंगत असते. मी सांगत असतो, आपल्या जीवनामध्ये संगत बडोकी करणे, बडत बडत जाये, संगत दुर्जन की करणे, डुबत डुबत जाये. संगत दुर्जनाची करून डुबण्यापेक्षा संगत दुर्जनाची करून आपल्या जीवनामध्ये ठिकाणी वाईट संस्कार लागण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये संत संगत आपण केली पाहिजे. कशी केली पाहिजे? ऐका. हातवरी करायचा संत संगत कशी करायची तुम्हाला सांगतो. संतन की संग लगी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लगी रे, तेरी अच्छी बनेगी.
सदा संग हरिदासांचा. देवा दुसरी मागणी तुझ्याकडे अशी आहे, तू मागा मागा म्हणून म्हणतोयस म्हणून तुझ्याकडे मागतोय. हिची देवा पांडुरंगा चरण शिवा अखंडित, हिची देवा पै मागत चरण शिवा अखंडित. वासदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. माझ्या जीवनामध्ये संत संगत दे. एवढंच नाही, संत संगत देत असताना कुठल्याही जन्मामध्ये कुठल्याही कुळामध्ये मला जन्माला घाल, परंतु तुझी हरिभक्ती माझ्या जीवनामध्ये चुकून देऊ नको. अभंगाचं तिसरं चरण. बघा आपण या ठिकाणी साधना चॅनलवर आपण पाहतो, वृंदावनामध्ये महिला मंडळ किती आनंद घेतात. मला किती आनंद. तुमच्या हातावर मिळतो चहा आपण तो मोठ्या प्रमाणामध्ये करा. हातवरी करा, माझ्याकडे लक्ष द्या. वा वा. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल हिची देवा पै मागत, हिची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. जन्म हो का भरते याती परिण चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामा म्हणे कमळापती, हिची देवा पुढता पडती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. बघा अभंगाचा युवक तुम्हाला लावून देतो. कान तनिशी निकले गोविंद नाम ले करे, जब प्राण तन से निकले. जिस वक्त जब आना जो कोई शाम भूल जाना, राधे को साथ लाना. जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले करे, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. हो जब प्राण तन से निकले. ज्ञानेश्वर नाम दे.